प्रशिक्षणात व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर तसेच ज्ञानदानाच्या पावित्र्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार व मूल्य शिक्षणाची बीजे भावी पिढीतील कोवळ्या मनात पेरून सजग व सुजाण पिढी घडवणाऱ्या उपस्थित सर्व विद्यार्थी प्रिय गुरुजनांचे आजच्या विज्ञान शिक्षक प्रशिक्षणात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। उपस्थित आदरणीय गुरुजन, कोणी कितीही ज्ञानी असले तरी शिकणे कधी बंद होत नसते आणि जोवर आपण शिकतो तोवर शिक्षण कधीच पूर्ण होत नसते। यानंतर आदरणीय डॉक्टर जयंत जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी म्हणजे 15 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांचं काम सुरू करून त्यांनी म्हणजे त्यात म्हणतात ना शेतकऱ्यांचे हे आता होणे नाही मानवतेच्या विषवल्लीला कोठेही थांबणार नाही ते खूप सुंदर कविता आहे। म्हणजे असं कुठलंही क्षेत्र त्यांनी ठेवलेलं नाही की त्याच्यामध्ये म्हणजे मोकळी जागा रिक्त काही असे होणार नाही। म्हणजे आता ते असं होणारच नाही। त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये कुठेतरी काहीतरी उणीव आहे किंवा काहीतरी त्यांची संधी आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचं स्वतः आहे आणि ते करत असताना आपला जर म्हणजे आपल्यासाठी शैक्षणिक विज्ञान शिक्षण एवढाच भाग आहे तर आपण जर त्याला योग्य म्हणजे त्यांनी नाव दिलं सहयोग दिला तर नक्की त्या सहयोगाचं काहीतरी फलद्रूप होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 मिनिटांमध्ये मी जो मांडणी केली सुरू करेल। धन्यवाद। माझ्याकडे एक बाहुली आहे, ही बाहुली
त्याला पूर्ण पात्रता बसून आणून ठेवूया म्हणजे तो सृजनशील होत असं काही होत नाही. त्याच्यासाठी बऱ्याच काही सायकोलॉजिकली जाणार नाही. त्याच्यासाठी त्याची एक वातावरण निर्मिती करावी लागते. म्हणजे आई बाबांचं सगळ्यांचं त्याच्यासाठी काहीतरी योगदान असतं. तो वेगळा विषय. बघा आता ते प्लंबिंग म्हणून एक मिळतो. म्हणजे छोट्या मुलांनी आता पाण्याचे तुकडे काय नेट असतो, टी असतो, युनियन असतो, काय सगळे एकत्र करायचं, नवीन रचना तयार करायची. अनेक ठिकाणी बघितलं तुमच्या बालपणी बघितलं असेल तर तुम्हाला आठवत असेल. परंतु तुम्ही मोठ्या झाल्यावर अनेक ठिकाणी बघितलं असेल असं एक खेळत आहे काय करतोय बघा. तर त्याच्यानंतर तुम्ही त्याचं निरीक्षण करून मला सांगा की तुम्ही काय काय बघितलं. साधा खेळ आहे त्याला आता फिरवलं आहे. त्याच्यामध्ये एक स्प्रिंग असते आणि तिची स्वतःची अशी काहीतरी मर्यादा असते. एकदा फिरायला सुरुवात केली तर तोपर्यंत ती थांबत नाही, तोपर्यंत आपण फिरत राहायचं असं काही करायचं नाही. कारण त्या स्प्रिंगची मर्यादा ओलांडली की कुठलीही गोष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की चांगली नसते. त्यामुळे आता बघा त्याच्यामध्ये स्प्रिंगने असं काहीतरी केलं की केल्यानंतर आता मी त्याला तोडतोय का बरं बघा. जे लक्षात ठेवा कुठलीही वस्तू जर फिरायची असेल ना, कुठलीही वस्तू जर फिरायची असेल तर त्याच्यावर दोन बळ कार्य करावं लागतात. दोन बळ त्यांचं परिमाण सारखं असेल कदाचित नसेल पण बऱ्याचदा सारखं असेल. विज्ञान कुठे नाही, विज्ञान सगळीकडे. आम्हाला लाट मारा त्याच्या भिंतीला लाट मारा कशात पण बघा मला विज्ञान मिळणार. आता आपले जे डमरू आहे त्या डमरूमध्ये वादनाची पण वेगवेगळी पद्धत असते. तर समजा एकच असेल त्याचा आवाज असते पण हे जर दोन असेल तर आवाज वेगळा आहे. परत याचा ताण कमी असतं की त्यांना आवाज वेगळा आहे. याची जाडी कमी असते की आवाज वेगळा आहे. याची याचा एकूण क्षेत्रफळ कमी असतं की त्यांना आवाज वेगळा आहे. सगळे घटक आहे त्याची फक्त किंमत काय एकमेव पॅरामीटर नसतो, किंमत काय एकमेव घटक नसतो, तर त्याचे बाकीचे जे काही घटक असतात त्यांच्यावर म्हणजे बाजारामध्ये 10 रुपयाची पण मासळी मिळते.
This training program is definitely very much encouraging and informative to us. So thank you so much for the organizers. And I have so many people, so many teachers from nearby and forever places also. So happy to meet you all. Once again, thank you. सर्वप्रथम आहे तुम्ही सेवा संस्था उद्योजकतेचे संपूर्ण टीम आहे या सर्वांचं इथे प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. बघा आजचं जे आपलं टीचर ट्रेनिंग ऑर्गनाइज बाय लॉरिंग गेट यांच्या वतीने प्रशिक्षण झाले आहे. त्याची सुरुवात बघा कशी झाली का सकाळी 9:30 वाजता आल्या सकाळी 9:30 वाजता आल्या नाश्त्याला मिसळ पाव सगळ्यांनी त्यावर मागला होता. नंतर शाळेत रांगणात आली शिक्षक थोडी वेळेत समोर आले. तर खरंच मनापासून सांगतो मानसिक जयंत जोशी किती तुम्ही विज्ञानाच्या जाता तळाशी किती तुम्ही विज्ञानाच्या जाता तळाशी